सातपूरमधील श्रमिक नगर येथील गणेश कॉलनीत राहणारे 40 वर्षीय मोहन मधुकर थोरात यांच्यावर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला केला। या युवकांनी थोरात यांना रात्री त्यांच्या राहत्या घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत खिशातील 15,000ची रोकड जबरदस्तीने काढून घेतली। त्यानंतर झालेल्या हल्ल्यात थोरात यांनी पोटावरील वार हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातालाही गंभीर इजा झाली। हल्लेखोर युवक गेल्या काही दिवसांपासून परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या युवकाचे गांजा व दारूंचे व्यसन असून परिसरात त्यांची दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे कोणीही त्यांना थेट विरोध करण्याचे धाडस करत नाही। परिणामी त्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सातपूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। अहो काल ते भाजी घेऊन आले आणि ते पोरं 2-3 दिवसापासून त्यांचे पाठलाग करत होते आणि काल ते घरात आले आणि त्यांनी शिव्या देऊन त्यांना बाहेर बोलवल्याच्या नंतर त्यांनी चाकू पोटाला लावला आणि पैसे काढून घेतले त्यांच्याकडून। ते पोटाला न लागता त्यांनी हातमध्ये घातलं तर त्यांच्या हाताला चाकू लागला आणि त्यांनी दगड फेकून मारले, डोक्याला पण लागले, पाठीला लागले आणि हाताला पण लागले त्यांच्या। त्यातच आले त्यांना दवाखान्यात उचलून नेलं, मग तिथून त्या डॉक्टरांनी त्यांचा त्रास आहे शिव्यागाळ्यांचा रोज येते दारू ते रोज सकाळपासून जे राहतात तर रात्री 12-1 वाजेपर्यंत त्या लोकांचा शिव्यागाळ चालू राहते। आणि खिशातले पैसे पण काढून घेतले त्यांनी 15,000 रुपये। मला सातपूर पोलीस चौकीतून काय मागणी आहे? पोलीस चौकीच व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि रात्रीपासून आले ते आता येऊन गेले आणि पोलीस चौकी व्हायला पाहिजे तिथं। ऑनलाईन पण दिली आणि ऑफलाईन पण दिली। तिथं जागेवर पोलीस चौकी झाली तर टेन्शन नाही राहणार आम्हाला सगळं। काहीतरी सोय तिथं पण झाली पाहिजे। आज आमचं झालं, उद्या कोणावर पण होऊ शकतं ना असं। दरम्यान सातपूर परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे।